न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा नाथषष्ठी उत्सव दिनांक 9 मार्च ते 11 मार्च या दरम्यान पैठण नगरीत पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी राज्यभरातून जवळपास 8 ते 9 लाख भाविक पैठण नगरीत दाखल होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान यात्रेच्या काळात गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता पैठण पोलिसांनी विशेष खबरदारीचे पाऊल उचलले। राज्यभरातील चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिला आणि पुरुषांचे फोटो असलेले मोठे डिजिटल पोस्टर शहरातील प्रमुख चौक, नाथ मंदिर प्रवेशद्वार परिसर आणि बस स्थानक परिसर, यात्रा मैदान परिसरात लावण्यात आले। पोलीस निरीक्षक महादेव कुमारे यांच्या पुढाकाराने ही अनोखी उपाययोजना आखण्यात आली आहे। या यात्रेदरम्यान परजिल्ह्यातील अनेक स्थानिक गुन्हेगार गर्दीत मिसळून भाविकांच्या मौल्यवान वस्तू आणि रोख रकमेवर डल्ला मारण्याची भीती लक्षात घेऊन नागरिक आणि भाविकांनी सतर्क राहावे असे आवाहन पोस्टरच्या माध्यमातून पैठण पोलिसांनी केले आहे। पोस्टरमधील व्यक्ती शहरात किंवा परिसरात कुठेही दिसल्यास तात्काळ पैठण पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस निरीक्षक महादेव कुमारे यांनी केलंय। या उपाययोजनांमुळे भाविकांना गुन्हेगारांची ओळख पटवून यात्रेत होणाऱ्या चोरीच्या घटनांवर काही प्रमाणावर आळा बसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। न्यूज सुपर वनसाठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।